एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आली. अमेरिकेच्या एका प्रवक्त्याने एक आरोप केला की एक भारतीय जो एक शीख अतिरेकी पन्नू नावाचा अमेरिकेमध्ये स्थित आहे त्या आरोपीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याकरता तिथे एका कॉन्ट्रॅक्ट किलरला ते त्याच्याशी ते संवाद साधत होते की ज्यांना दीड लाख डॉलर देऊन पन्नूला मारण्याचा प्लॅन होता. परंतु जो कॉन्ट्रॅक्ट किलर ज्याच्याशी भारतीयांनी एका कॉन्टॅक्ट केला तो एक अंडरकव्हर अमेरिकेचा एजंट होता, ज्यामुळे हा भारतीय त्यामध्ये पकडला गेला. अशा प्रकारचे आरोप अमेरिकन मीडियामध्ये अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी केलेले आहेत. तर प्रश्न असा होतो की हा आरोप आत्ता का केला जातो आहे, या आरोपामध्ये काय तथ्य आहे आणि आरोप नेमका काय आहे. आपण जेव्हा विश्लेषण करतो तर असं दिसतं की हा जो भारतीय आहे हा याच्या आधी पहिले क्राईममध्ये वेगवेगळ्या प्रकारे भाग होता असं त्याचं काही रेकॉर्ड आहे. आणि त्यांनी कोणाशी तरी कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की मी हे सगळं करतो आहे कारण मला भारत सरकारच्या एका एजंटनी काम दिलेलं आहे की हा जो खालिस्तानी अतिरेकी पन्नू आहे याला मारायचं. यावरती किती विश्वास ठेवायचा. भारत सरकारने आपलं जे मत आहे ते अतिशय साफ केलेलं आहे की कोणालाही भारताच्या बाहेर मारणं ही आमच्या देशाची पॉलिसी नाही. परंतु हा पन्नू कोणी संत आहे का की कोणी असा नागरिक आहे का ज्याला नोबेल प्राइज द्यायला पाहिजे. हा एक खालिस्तानी अतिरेकी आहे आणि याच्या विरुद्ध भारत सरकारचा तो वन ऑफ द मोस्ट वॉन्टेड अतिरेकी आहे. आणि हे सगळं केव्हा होतं आहे की काही दिवसापूर्वी अमेरिकेचा कॅनडाचा एक अतिरेकी निज्जर याच्या मारण्यामध्ये भारतीयांचा हात असावा, भारतीय एजंटचा हात असावा, अशा प्रकारचे आरोप जस्टिस ट्रुडो जे कॅनडाचे पंतप्रधान आहेत त्यांनी केला होता. 2 महिने झाले आहेत अशा प्रकारचे आरोप करून, परंतु अजूनसुद्धा त्यांना या विषयावरती कुठलाही पुरावा देता आला नाही. आणि आता हा आरोप अमेरिकेकडून का केला जातो आहे. काही दिवसापूर्वीच 2+2 आपली अमेरिकेची भेट झाली. त्यामध्ये अमेरिकेचे 2 मोठे अधिकारी, परराष्ट्र मंत्री आणि डिफेन्स मिनिस्टर हे भारतामध्ये होते. त्यावेळेला याविषयी कधी बोलण्यात आलं नाही. तर हे आत्ता का. तर त्याचं आपण विश्लेषण करतो तर असं दिसतं की सर्वात पहिले असावं की अमेरिकेमध्ये गव्हर्नमेंटमध्ये वेगवेगळी डिपार्टमेंट्स आहेत आणि ती एकमेकाशी अनेक वेळा भांडतात. प्रत्येकाची त्यांची वेगवेगळी पॉलिसी असते. परराष्ट्र मंत्रालय काय करतं आहे हे होम मिनिस्ट्रीला माहिती नसतं आणि प्रत्येकाची मतं ही वेगळी असतात. तर त्याच्यामुळे अशा प्रकारचा मतभेद झाला असावा आणि त्यामध्ये जो भारत विरोधी गट आहे तो पुढे येत असावा. हे एक विश्लेषण होऊ शकतं. दुसरं असं की सध्या अमेरिका एका आर्थिक संकटातून चाललेली आहे. अमेरिकेची कॉस्ट ऑफ लिव्हिंग ही प्रचंड वाढलेली आहे आणि सध्या हमासच्या बरोबर इस्रायलचं युद्ध सुरू आहे आणि अमेरिकेने ठरवलेलं आहे की इस्रायलला $15 बिलियन एवढी मदत द्यायची आहे. आज जवळजवळ 60% अमेरिकन्सना वाटतं की अमेरिकेने या युद्धात भाग घेऊ नये कारण हा जो प्रचंड खर्च होतो ते कोणाला सहन करावं लागतं तर अमेरिकेच्या आम जनतेला जे टॅक्सेस भरतात. म्हणजे अमेरिकन जनता सरकारच्या निर्णयाच्या विरुद्ध आहे की त्यांनी इस्रायलला मदत करायला पाहिजे की नाही. याच्याशिवाय युक्रेनला जी मदत केली जाते त्याच्याविरुद्ध सुद्धा जनता आहे. कारण ही सगळी जी मदत अमेरिका करतं, युक्रेन असो की इस्रायल असो, हे याची किंमत देतात अमेरिकन नागरिक ज्यांना आता सध्या मोठ्या महागाईला तोंड द्यावं लागत आहे. तर म्हणून एखाद्या वेळेला त्यांचं अटेन्शन घरामधल्या प्रॉब्लेममधून काढून दुसरीकडे घेऊन जाण्याकरता आणि त्यांना भारत एक शत्रू म्हणून पुढे आणण्याकरता हे केलं गेलं असावं असा एक दुसरं विश्लेषण पूर्ण येत आहे. तिसरं असं की अमेरिकेवरती दबाव येतो आहे कॅनडामधून की आम्ही तुमचे अतिशय जवळचे साथीदार आहोत, तुमचं नेबरिंग कंट्री आहोत, परंतु तुम्ही आमच्या बाजूने काहीच बोलायला तयार नाही आणि भारत हा मुकाट सुटलेला आहे. तर म्हणून कॅनडाला खुश करण्याकरता हे केलं गेलं असावं
असा अजून एक विश्लेषण पुढे येतं. याच्याशिवाय असं की आज अमेरिकेमध्ये अनेक जण आहेत, भारताची जी प्रगती होते आहे ती प्रगती त्यांना आवडत नाही, तर त्याच्यामुळे राग आल्यामुळे हे असं केलं गेलं असावं. अमेरिकेतल्या वेगवेगळे जी तिथे ओपिनियन मेकर्स आहेत, सिनेट असो की काँग्रेस असो की परराष्ट्र मंत्रालय असो, यांना असं वाटतं की भारताने केवळ त्यांचं ऐकावं आणि ते जसं म्हणतात त्याप्रमाणे वागावं. म्हणजे जर अमेरिकेने म्हटलं की युक्रेनला सपोर्ट द्यावा, तर भारताने ते हो म्हणावं आणि भारताने रशियाला कुठलीही मदत करू नये, किंवा हमासमध्ये भारताने पूर्णपणे इस्रायलच्या बाजूने राहावं वगैरे वगैरे. पण तसं नसतं. भारत एक आता मोठा देश बनत चालला आहे, मोठी शक्ती बनत चाललेला आहे आणि त्यांना सुद्धा आपलं राष्ट्रीय हित हे जपायचं असतं. त्याच्याशिवाय आत्ता ज्या G20च्या मीटिंग झाल्या होत्या, या मीटिंगमध्ये भारत जे साऊथ ब्लॉकचे जे कंट्रीज आहेत त्यांचा नेता बनला, याबद्दल सुद्धा अनेक युरोपियन देशांना आणि अमेरिकेला राग येतो आहे. त्यांना वाटतं आहे यामुळे भारताचं जे स्टेचर आहे ते वाढलेलं आहे. तर म्हणून अनेकांना वाटतं की भारताला सुद्धा कुरबुर करून त्रास देत राहावं, ज्यामुळे भारताचा जो राईज आहे तो जास्त चांगल्या पद्धतीने होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं एक कारण असं की आता 26 जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन हे भारताला भेट देणार आहेत, अशा प्रकारच्या बातम्या आहेत. तर अमेरिकेमधल्या काही लोकांना त्यांची ही भेट थांबवावी अशा प्रकार असं वाटतं. तरी अशी अनेक कारणं आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय पटलावरती प्रत्येक देश आपलं राष्ट्रीय हित जपण्याचा प्रयत्न करतो आणि आता अमेरिका आपलं स्वतःचं राष्ट्रीय हित जपण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून तो भारतावरती असे आरोप करून दबाव आणण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण खोटेसाठी पुरावे कोणी देऊ शकतं. आणि खरं म्हटलं तर का अमेरिकेने अशा प्रकारच्या दहशतवाद्यांना बाहेर मारलेलं नाही आहे. त्यांनी दुसऱ्या देशामध्ये जाऊन ओसामा बिनला ते मारू शकतात. तर भारताला जर कुठले दहशतवादी भारताच्या विरोधात काम करत असतील तर त्यांना मारण्याचा हक्क नाही. अमेरिका कुठेही जाऊन कुठल्याही दहशतवाद्यांना मारतं, ते त्यांना चालतं. परंतु भारताने काही केलं तर ते त्यांना चालत नाही. CIA त्यांची जी गुप्तहेर संस्था आहे, अनेक गुप्तहेर कारवाया वेगवेगळ्या देशात करतं. त्यांनी ते केलं तर ते त्यांना माफ आहे. परंतु भारताने जर असं केलं असेल तर ते मात्र भारताला माफ नाही. म्हणजे आम्ही करू ते सगळं बरोबर, पण भारत करेल ते चुकीचं, अशा प्रकारची त्यांची समजूत आहे. आणि भारताची जी इंडिपेंडेंट पॉलिसी आहे ती त्यांना वाढत नाही. असो, हे सगळं चालेल. जसं आपण मोठा देश बनतो आपले शत्रूसुद्धा मोठे होतात. तर त्यामुळे भारताला अशा प्रकारच्या आरोपांना सामोरं जावं लागेल. अशा प्रकारे आपलं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तोंड द्यावं लागेल आणि तरच आपल्याला पुढे जाता येईल. परंतु एवढं नक्की की जर भारतीय एकत्र आले, आपण आपली आर्थिक ताकद वाढवली, तर आपण सुद्धा हे जे वेस्टर्न कंट्रीज आहेत, चायना आहे, या सगळ्यांच्या बरोबर समोर उभं राहून आपण आपल्या राष्ट्रीय हिताचं नक्कीच रक्षण करू शकतो. मी थांबतो. जय हिंद.